नमस्कार मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या कवितेचा सारांश असा आहे की या कवितेमध्ये एक छोटासा निरागस मुलगा आहे आणि तो मुलगा चंद्राकडे चंद्रप्रकाशाचं आणि चंद्रांच्या बियाची मागणी करत आहे. तर त्याला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया आणि तो चंद्रप्रकाश कशासाठी पाहिजे, का पाहिजे आणि कुणासाठी पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कविता वाचल्यानंतर किंवा कवितेला रीड केल्यानंतर समजून घेतल्यानंतर मिळतं. तर मित्रांनो, कविता सुरू करायच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी काही पर्सनली प्रश्न विचारलेले आहेत. जसं की पहिला प्रश्न विचारलेला आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड? तुम्ही लहान असताना तुम्हाला कथा ऐकायला आवडायच्या का? दुसरा प्रश्न विचारलेला आहे, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज? तुम्हाला त्या कथा कोण सांगायचं? तिसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हाय डिड यू लाईक देम? तुम्हाला त्या कथा का आवडायच्या? चौथा प्रश्न विचारलेला आहे, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन? तुम्हाला त्या कथा पुन्हा पुन्हा ऐकायच्या आहेत का? तर मित्रांनो, तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्वतः द्यायची आहेत. तर आपण चालू करूया आजची ही कविता 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता बास्केट फुल म्हणजे काय? टोपलीभर, आणि मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश. तर या कवितेच्या सारांशामध्ये एका मुलाने चंद्राकडे चंद्रप्रकाशाची आणि चंद्रांच्या बियाची मागणी केलेली आहे. तर ती का केलेली आहे तर सांजाच्या आपल्याला इथं समजतं. बघूया, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट. हे चंद्रा, तू मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल ऑर टू बास्केट फुल. एक टोपलीभर किंवा दोन टोपलीभर तू मला चंद्रप्रकाश दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि सोबतच चंद्रप्रकाशांच्या बिया दे. तर तो मुलगा चंद्राला चंद्रप्रकाश आणि चंद्राच्या बिया का मागत आहे? तर दुसऱ्या स्टांजामध्ये बघा त्याचं उत्तर दिलेलं आहे, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. शहरापासून ते माझ्या गावापर्यंत, ऑन द साईड्स ऑफ द पाथ म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला, आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. म्हणजे शहरापासून ते माझ्या गावापर्यंत मला रस्त्याच्या दोन्हीही बाजूला मला छोटे छोटा चंद्रप्रकाश पेरायचा आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. बघा, एक छोटासा निरागस लहान वयाचा मुलगा असं म्हणतो की माझ्या गावातील जे लोक आहेत ते लोक कामासाठी शहराकडे जातात. त्यासाठी मला दोन्ही बाजूला रस्त्याच्या मला चंद्रप्रकाश किंवा चंद्रांच्या बिया पेरायच्या आहेत. पुढे तो काय म्हणतो, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. बघा, मुलाचं असं म्हणणं आहे की माझ्या गावातील लोक जेव्हा शहराकडे कामासाठी जातात आणि कामावरून जेव्हा ते परत येतात तेव्हा परत येत असताना त्या रस्त्यावर सगळीकडे अंधार पडतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि माझं जे गाव आहे ते गाव शहरापासून खूप दूर आहे, क्वाईट फार. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिन्स. बघा, म्हणजे ज्या गावातील लोक शहराकडे कामाला जातात आणि कामावरून जेव्हा त्या रस्त्यावरून परत येतात तेव्हा त्या रस्त्यावर खूप सारे म्हणजे विंचू, साप वगैरे असतात. म्हणजे आता यावरून तुम्ही कल्पना करू शकता की तो जो रस्ता असेल म्हणजे शहरापासून ग्रामीण भागाकडे येणारा तो रहदारीचा जो रस्ता असेल त्या रस्त्यावर विंचू, साप वगैरे असे असतात. तर त्या छोट्या मुलाची मागणी आपल्याला या ठिकाणी समजत आहे की तो त्याच्या गावातील लोकांसाठी किती तळमळ करत आहे हे आपल्याला इथून दिसतं. पुढे बघूया आपण, तो काय म्हणतो, नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम ॲस्लीप. तो म्हणतो की माझ्या गावावरून लोक जेव्हा शहराकडे कामाला जातात तर कोणत्याही प्रकारची बसची किंवा गाडीची, कार्ट म्हणजे बैलजोडी वगैरे ज्याला आपण म्हणू शकतो, तर कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे. आणि त्यानंतर तो असं म्हणतो की व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम ॲस्लीप. जेव्हा माझे बाबा कामावरून घरी परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो. पुढे काय म्हणतो तो बघूया, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि जेव्हा माझे बाबा सकाळी कामावर जातात तेव्हासुद्धा मी झोपलेला असतो. ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा, तू मला चंद्रप्रकाश दे, परंतु मला कसा देशील? ऑन लोन म्हणजे उधारीवर दे, मला कर्जावर दे. पुढे तो काय म्हणतो, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो म्हणतो मला चंद्रप्रकाश यासाठी तू दे की
त्या रस्त्यावर जो अंधार पडलेला असतो तो चंद्रप्रकाश त्या ठिकाणी पेरल्यानंतर किंवा त्या ठिकाणी तो लाईट आल्यानंतर ॲटलिस्ट माझे बाबा त्या उजेडाने लवकर घरी येतील. अँड आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. पुढे बघा मुलगा काय म्हणतो की मला त्यांच्याकडून खूप साऱ्या फेरी टेल्स म्हणजे परीकथा ऐकायच्या आहेत. शेवटच्या स्टांजामध्ये मुलांनी काय मागणी केलेली आहे बघूया. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. बघा किती छान सांगितलेलं आहे. ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तू मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून. मला तो चंद्रप्रकाश पेरायचा आहे. आता तो चंद्रप्रकाश पेरायचा आहे म्हणजे याचा अर्थ काय की त्या मुलाला किती महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं आहे की तो म्हणतो की मला त्या रस्त्याच्या बाजूला चंद्रप्रकाश पेरायचा आहे ऑन द साईड्स ऑफ द पाथ. तो जो ग्रामीण भागातून शहराकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्यात मला तो चंद्रप्रकाश पेरायचा आहे. तर मित्रांनो, या कवितेमध्ये त्या छोट्याशा मुलांनी खूप छानसं आपल्या मनाचं जे छोटंसं मनोगत आहे ते मनोगत व्यक्त केलेलं आहे. सुनील शर्मा यांनी लिहिलेली ही खूप सुंदर कविता आहे. मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला ही कविता आवडली असेल. मित्रांनो, या कवितेमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला एखाद्या स्टांजामध्ये एखादा शब्द अडचणीचा किंवा समजला नसेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच विचारू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला तुम्ही कमेंट्सद्वारे किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मला नक्कीच कळवा. तर पुढच्या लेसनमध्ये मी तुमच्यासाठी आणखी महत्त्वाचे शब्द आणि महत्त्वाच्या काही सूचना तुम्हाला मी देणार आहे. तोपर्यंत गुड नाईट.